नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण नाही, WD पाठी WD येत आहेत. मध्य भारतावर तयार झालेलं पावसाचं वातावरण आता पूर्वेकडे सरकलं असलं तरी त्याचंही WDत रूपांतर झालं आहे. एकूणच आता वातावरण बदलतं आहे, परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल का, या संदर्भातील हा सविस्तर अंदाज आहे. आपण बघतो की राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पुढे सरकतं आहे आणि याचा थोडा उत्तर महाराष्ट्रात परिणाम होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु त्या संदर्भातली खात्री अजून निर्माण होणं आवश्यक आहे. आपण सध्या बघतो की एक WD उत्तर भारतात, एक पूर्व भारतामध्ये, तर दक्षिण भारतात देखील कमी दाबामुळे पावसाळी वातावरण तयार झालं आहे. खूप दिवसांनी दक्षिण भारतात पावसाचं वातावरण तयार होतं आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजे श्रीलंकेच्या दरम्यान पहिल्यांदा हे वातावरण तयार झालेलं आहे. मध्य भारतावर लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा कुठलाही अंदाज नाही. 25 तारखेपासून 27 तारखेपर्यंत तरी पावसाळी परिस्थिती नाही. नंतर उत्तर भारतात एक WD 27 तारखेला येण्याची शक्यता आहे. या मॉडेलने पहिल्यांदा 30 तारखेला मध्य भारतावर पावसाळी वातावरण दाखवलं आहे. स्कायमेट वेदरचा हवामान अंदाज बघितला तर सध्या तरी केवळ पूर्व भारतात, उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती आहे. तामिळनाडूच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण आहे. स्कायमेटने देखील 27 तारखेपर्यंत बऱ्यापैकी उघडीत भारतात दाखवलेले आहे. मात्र 27ला नवीन WDचे संकेत व्यक्त केले आहेत. या WDचा प्रभाव जवळपास 31 तारखेपर्यंत राहणार आहे. मात्र या मॉडेलने म्हणजे स्कायमेटने तरी 29-30 तारखेच्या दरम्यान मध्य भारतावर पाऊस दाखवलेला नाही सध्या तरी. मात्र आपण स्कायमेटचा अंदाज बघितला तर मध्य भारतावर किंवा विदर्भामध्ये 4 एप्रिलला पुन्हा पावसाळी परिस्थिती दाखवली जाते. आणि एक आपण वैशिष्ट्य बघितलेलं आहे यावर्षीच्या अवकाळी पावसाचं, केवळ विदर्भामध्ये पाऊस होतो. सध्याची भारतातली पावसाळी परिस्थिती बघितली तर मध्य भारतावरचं पावसाचं वातावरण पूर्वेला सरकलं आहे. पूर्वेला जाऊन त्याचा WD झालेला आहे. उत्तर भारतामध्ये हलका WD आहे आणि दक्षिण भारतामध्ये श्रीलंकेजवळ असलेल्या पावसाळी वातावरणामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. उद्या 22 तारखेला जवळपास सिंधुदुर्गपर्यंत किंवा गोव्यापर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात 27ला एक नवीन WD येण्याची शक्यता सर्व मॉडेल दाखवत आहेत. परंतु हा WD फारसा प्रभावी नसून तो अतिउत्तरेला आहे. आपण बघतो की 29 तारखेला कालपर्यंत महाराष्ट्रावर पावसाळी ट्रपलाईन दाखवली जात होती, ती आज दाखवली जात नाही. मात्र केरळ ते जवळपास रायगडपर्यंत पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत. सांगलीपर्यंत याचा प्रभाव राहू शकतो, साताऱ्यापर्यंत याचा प्रभाव राहू शकतो. मात्र उत्तर भारतातील WDचा प्रभाव 30 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. आणि आज मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुणे, सातारा आणि सांगली भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे. या मॉडेलनुसार 31 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग असतील. 1 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होऊ शकतो. 4 तारखेला या मॉडेलने देखील विदर्भाच्या आजूबाजूने पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत. मध्य भारतावर मोठ्या पावसाचं वातावरण 4 एप्रिलपर्यंत दाखवलेलं नाही. बंगालच्या उपसागरामध्ये थोडं वातावरण आता सध्या तयार झालेलं आहे. हे वातावरण थोडं अरबी समुद्राकडे बंगालच्या उपसागरातून सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हलके WD सुरू आहेत. मात्र बंगालच्या उपसागरातलं वातावरण अरबी समुद्रात दूरवर सरकण्याची शक्यता आहे. परिणामी याचा भारतावर फारसा परिणाम होत नाही. आपण अगदी 29-30 तारखेला जर बघितलं तर मात्र या वातावरणाची एक ट्रफलाईन WDशी तयार होते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 30 तारखेला किंवा 31 तारखेला थोडं वातावरण राहू शकतं. नंतर हे वातावरण कमी होणार आहे. मात्र आपण एक परिणाम बघतो
की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात भविष्यात बाष्प किंवा कमी दाब वाढत जाणार आहे आणि ह्या वाढत्या कमी दाबाचा प्रभाव जर टिकला तर आपल्याला पावसाची परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल. परंतु सध्या खात्रीलायक पावसाळी वातावरण नाही. आता सध्या तरी महाराष्ट्रात लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं काही वातावरण नाही. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी काही ढगाळ परिस्थिती स्थानिक स्वरूपात निर्माण होणार आहे. त्यामुळं काही विभागात हलका शिडकावा देखील या दरम्यान होऊ शकतो. आपण अतिशय धावत्या स्वरूपात जर हा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये फारशी ढगाळ परिस्थिती वगैरे राहणार नाही. जे वातावरण आहे ते अतिशय हलक्या स्वरूपातलं आहे. 22-23ला कोकण किनारपट्टीत थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आपण थोडं विदर्भामध्ये किंवा मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण 24 तारखेला राहणार आहे आणि त्यामुळे थोडा हलका पावसाचा शिडकावा काही भागात होऊ शकतो. काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. जे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये 28ला ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. 29ला मात्र आपण बघतो तर सांगली दक्षिण किंवा कोकण किनारपट्टीला अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काल आपण 29 तारखेला सांगलीच्या दरम्यान पावसाळी वातावरण बघितलं होतं. त्याचबरोबर आता आपण बघतो मराठवाड्यातही पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं ढगाळ वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 29ला पावसाची शक्यता आहे. हे वातावरण आपण जर पुढे सरकवलं तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्यानंतर नाशिक आणि अगदी जळगाव, धुळे, नंदुरबारपर्यंत, नगर, बीडपर्यंत पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे. 30 तारखेचा अंदाज अजून स्पष्ट नसला तरी अधूनमधून स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये अतिशय तुरळक प्रमाणात आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.